हॅलो, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. चला सकाळची सुरुवात कामापासून करूयात आपली. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे आज आहे चंपाषष्ठी, ज्याला की गावाकडल्या भाषेमध्ये सट म्हणतात. तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रिच्युअल्सने सेलिब्रेट केली जाते. तर आमच्या गावामध्ये कशी सेलिब्रेट करतात ना, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओसहित दाखवते. आणि किती पॉझिटिव्ह वाईब्स असतात, किती लोकांचा आनंद उत्साह असतो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. तोपर्यंत मी सकाळची कामं आवरली, अंथरुणाच्या घड्या वगैरे घातल्या. ॲक्च्युली काय असतं ना, सट म्हणजे आता जेव्हा पावसाळा चालू होतो असं म्हणतात म्हातारी माणसं की मिरूग चालू झाल्यानंतर हे खायचं नसतं, कांद्याची पात, वांगं हे खायचं नसतं, पाळतात म्हणजे एक प्रकारे त्या टायमाला ह्या भाज्या शरीरासाठी पोषक नसतात, त्यांना किडे लागतात किंवा खराब असतात असं म्हणतात, चांगलं नसतात, पौष्टिक नसतात शरीरासाठी, म्हणून खायचं नसतं पहिल्या काळात असं म्हणायचे. मग तेव्हापासून आता सट येईपर्यंत खात नसतात, आणि जेव्हा का आज सट झाली ना की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून खायला सुरुवात करायचं असतं वांगं किंवा ह्याची भाकरी, बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात. आणि बाजरीची भाकरी थंडीमध्ये शरीरासाठी पोषक असते, म्हणून सटीच्या नंतर थंडी वाढते असं पहिल्या काळात असायचं. त्याच्यामुळं आत्ताच्या टायमाला खायची असते बाजरीची भाकरी. तर मग ते आज परड्या भरत असतात आणि परड्यामध्ये घालतात बाजरीची भाकरी, कांद्याची पात, वांगं हे ना परड्यात घालतात. खंडोबाचं आरती वगैरे करतात आणि परत नंतर ते वारी मागायला वगैरे जात असतात, वारी मागून येतात आणि मग संध्याकाळून मिरवणूक येत असते दाराच्या समोर खंडोबाची. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, सकाळची खूप छान सुरुवात झाली होती, कोवळं मस्त ऊन पडलं होतं. आणि मग संध्याकाळच्या टायमाला दारासमोर मिरवणुकीचा टाईम झाला, लहान लेकरांचं पळणं चालू, डी जे पण लावला होता. मेन गोष्ट सांगू का, की माझं लग्न व्हायच्या आधी मला या गोष्टी माहितीच नव्हत्या. म्हणजे जसं की माझं बालपण जरी माझं ग्रामीण भागात म्हणजे आमच्या गावात जरी झालं असेल ना, तरी आम्ही शिक्षणानिमित्त सिटीमध्ये राहायला होतो, त्याच्यामुळे एवढं काय माहीत नाही. आणि आमच्या गावात खरंच करत नाही तेवढं सटीला. पण आणि इथं ह्या गावामध्ये आमच्या म्हणजे जसं माझं लग्न झालं आहे तसं ह्या गावात मी बघते ना, तर प्रत्येक सणवारसुद्धा एकदम रिच्युअल्सने जुन्या रूढी परंपरेनुसार सेलिब्रेट करतात. त्यामुळं कसं माहिती होतं की नेमकं का कुठली गोष्ट कधी करायची असते. तर असं असतं. आणि काही गोष्टी चांगल्या पण असतात. हां, संध्याकाळून आली आमच्या दाराच्या समोर खंडोबाची मिरवणूक, आणि सगळेजण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही अक्षरशः एवढी गर्दी बघून. असं वाटतं की एखाद्या लग्नाला सुद्धा एवढे लोक नसतील जेवढी या म्हणजे ह्या पालखीमध्ये सामील होतात. म्हणजे खंडोबाची पालखी जाते, भंडाऱ्यानं पूर्ण लोक भरलेले असतात, नुसतं भंडाराच उधळतात, लय उधळतात. आणि कसं असतं, त्यांची भावना असते, श्रद्धा असते सगळं. आत्ता तर एवढं नाही, काही लोक जुन्या पुराण्या रीतिरिवाजाप्रमाणे दिवटी हातात घेतात आणि दिवटी हातात घेऊन हे करतात, चालतात. म्हणजे पहिल्या काळामध्ये लाईट वगैरे नव्हत्या ना, तर अशा मिरवणुकी किंवा पालख्या निघाल्यानंतर अंधारात चालता यायचं नाही, म्हणून ही दिवटी असायची. आणि त्याच भावनेने त्याच प्रकारे हे लोक आत्ता पण दिवटी घेऊन परंपरेनं चालतात. आणि ह्याला म्हणतात बरं का, तडी म्हणतात, काही ते तडी फोडणं काहीतरी म्हणतात काहीतरी. तर ही तिथं मंदिरापाशी जाऊन हे करत असतात, घोडा वगैरे आणलेला असतो आणि खूप श्रद्धेनं लोक म्हणजे करतात. म्हणजे कुठं अजूनसुद्धा आपल्या जुनी रीतिरिवाजी परंपरा जिवंत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या जमान्यानुसार DJ लावला होता ही म्हणून गोष्ट वेगळी झाली, पण हलगी पण लावली होती. हलगीच्या तालावर सुद्धा नाचत होते लोक, भंडारा उधळीत होते. आणि लोकांचं तर काय येणं लेकरांचं हे करणं काय नव्हतंच. आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगते बरं का, कसं असतं माहिती आहे का, कुठली एखादी गोष्ट चांगली होई आली का नाही, की काही लोक असे असतात की उगाचच मध्येच आडव्या फाटक्यात पाय घालतात म्हणतात ना, तसं. कारण आता एवढी मिरवणूक निघाली, नाही नाही म्हटलं तर खूप लोक आहेत, 500च्या वर लोक असतील जवळपास. आणि
कोणाची तरी जयंती होती आणि त्याची मिरवणूक चालली होती बरं का. तर त्या लोकांनी ना काय केलं की DJ पाठीमागून आणला दुसरा, आणि एवढी गर्दी असताना सुद्धा तिथूनच घेऊन जायचं त्यांचं म्हणणं होतं. मग तरी पण या लोकांनी ना म्हणजे मिरवणूक घेऊन आलते, त्यांनी साईड दिली त्यांना. मग म्हणत होते की तुम्ही घेऊन जावा पटकीन समोरून घराच्या, पण ते ऐकत नव्हते. मुद्दाम तिथं चौकामध्ये आम्ही जिथं थांबले होते ना, ते DJ आमचे जे लोक साईडला थांबले होते ना मिरवणूक खंडोबाची घेऊन आलेले, तिथं मुद्दाम येऊन थांबले आणि मोठ्या मोठ्या DJ वाजवायला लागले, जसं की एकावर चढावर चढ चढल्यासारखं. आणि आहेतच इनमेन 4 माणसं नाचायला ना त्या DJच्या पाठीमागं, तरीसुद्धा हे लोक पुढे जायचं काय नावच घेत नव्हते, तिथंच थांबायचं म्हणत होते. मग हे बघा, तरी आमचे लोक म्हणत होते बरं का तुम्ही जावा पुढे पुढे जावा, पण ते ऐकत नव्हते मिरवणूक घेऊन आलेले. पण काय असतं, काही लोकांच्या खोडीच अशा असतात की त्यांना मुद्दाम खवळायला, कधी उगाच मुद्दाम अवदन आणायला भाग पडतात. मग परत नंतर ती गेल्यानंतर मग ती लांब पुढे गेल्यानंतर मग हा पुढचा DJ गेला, मिरवणुकीला सुरुवात झाली आणि खूप एन्जॉय झाला बरं का. आणि खरंच पॉझिटिव्ह वाईब्स येतात बरं का, असं काय म्हणजे मिरवणूक वगैरे झाली की तुम्ही बघू शकता. सगळे लोक नुसते भंडाऱ्यानं भरून गेलेले, आणि भरपूर लोक जे आहेत ना ह्यामध्ये सामील होतात, सहभागी होतात ह्या मिरवणुकीमध्ये. जे लोक सहभागी होत नाहीत ना, हे असं आमच्यासारखे येऊन उभारतात आणि ते अंगावर बघा ना चाबूक मारून घेतात बघा. ती एक वेगळीच गोष्ट आहे. ते काय करते, सहनशक्ती आपली बघा ना हे करतात, हात लांब करतात आणि मारून घेतात अंगावर. आपली सहनशक्ती किती आपल्याला कळते. भंडारा उधळतात. खरंच ह्या गोष्टी ना म्हणजे माहिती नाही पुढच्या काळामध्ये तरी दिसतील बी का नाही. जोपर्यंत आत्ताची पिढी आहे तोपर्यंत तरी दिसतील, मला असं वाटतं. पुढच्या पिढीला हे ज्ञान नको वाटतं. किंवा भंडारा बघू शकता तुम्ही किती भंडारा उधळतात. काय म्हणताय मग, हलकीच्या तालावर नाचायचं मन होतंय का नाही. खूप बघायला बघ इकडं. लय गर्दी बाबा. एखाद्या लग्नाला सुद्धा एवढी गर्दी कमी असेल जेवढी की आत्ताच्या या मिरवणुकीला होती. उत्साह लोकांचा इथं बघायला भेटतो बरं का. एक वेगळीच एनर्जी असते म्हणजे शरीरामध्ये. तुम्ही ज्यावेळेस म्हणजे अनुभव होता त्यावेळेस कळत. आता आमच्या गावात तरी अशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते. तुमच्याकडे कशी असती, किंवा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे रिच्युअल्स वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सेलिब्रेट. मग तुमच्याकडे कशी असते मला सांगा कमेंट करून. बाय.